की आमच्याकडे एक मुलगी आहे बिना लग्नाची, तर त्यासाठी तुम्हाला 3.5 लाख रुपये द्यावा लागतील. 1 लाख रुपये कॅश, 2 लाख रुपये फोन पे. त्या मुलीची आई पण खोटी दाखवली, म्हणली आता मुलीच्या आईकडे जायचंय. नंतर त्यांनी खरी आई दाखवली, म्हणजे त्यांचं कुठलाही एकदम खोटा विश्वास, म्हणजे विश्वास कुठलाही ठेवण्यासारखं त्यांच्यावर नाहीये. ही जी टोळी आहे, ह्यानंतर त्याच मुलीने परत आम्हाला दाखवलं की माझे 8 लग्न झालेले. मंडळी नमस्कार, मी सुभाष सुतार, लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, अत्यंत महत्त्वाचा एक विषय मी आत्ता आपल्यासमोर मांडतोय. हा विषय आपल्या घराशी, आपल्या नातेवाईकाशी, आपल्या आप्तेष्टांशी संबंधित असणार आहे. एखाद्या नातेवाईकाचं, आपल्या आप्तेष्टांचं, आपल्या जवळच्या मित्रांचं होणारं संभाव्य नुकसान आहे ते टळू शकतं, आणि म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण मराठवाड्यामध्ये खोटं लग्न लावून देणारी आणि त्या माध्यमातून लाखो रुपयाचा गंडा घालणारी एक टोळी, एक बदमाशांची एक विकृत टोळी सध्या मराठवाड्यामध्ये सक्रिय झालेली आहे. अशी घरं शोधायची, अशा कुटुंबांना शोधायचं की जे कुटुंब नवऱ्याच्या किंवा नवरीच्या शोधात असतील, लग्नाच्या शोधात असतील. आता काही गावांमध्ये, शहरांमध्ये नवरी मिळत नाही, मुली मिळत नाहीत, आणि त्यामुळं एखाद्या कुटुंबातला एखादा मुलगा उपवर होतो, लग्नाचं वय होऊन जातं, शेजारच्या मुलाचं लग्न होतं, मात्र आपल्या मुलाचं लग्न होत नाही. मग अशा मानसिक स्थितीत भांबावलेल्या या कुटुंबाला गंडवणारी टोळी सक्रिय असते. काही त्यांचे भामटे जे दलाल आहेत, ते दलाल यामध्ये सक्रिय आहेत, आणि अशा दलालांचा पर्दाफाश होतो, पोलीस कारवाई होते, त्यांना जेरबंद केलं जातं. परंतु पदरमोड करून, म्हणजे एका अर्थानं कष्टानं करून 10-5 रुपये कमरेच्या पिशवीमध्ये जपून ठेवलेले असतात. अशा पैशावरच हे दलाल डल्ला मारत असल्याचे चित्र आहे. आता मराठवाड्यातली एक घटना काल परवा उघडकीस आली. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामध्ये उमापूर नावाचं एक छोटंसं गाव आहे, आणि त्या ठिकाणी योगेश शिंदे नावाच्या एका तरुणाला अशाच टोळीनं फसवलं आहे. जवळपास त्याचं खोटं लग्न, खोटी नवरी, खोटे आईवडील, खोटे मायबाप, खोटे मामा, खोटे भाऊ, असं सगळं जमून एका मंदिरामध्ये त्याला उभं केलं, नवरी आणली, त्यांचं रीतसर लग्न लागलं. 7 जन्माच्या अनाभाका घेण्यासाठी फेरे घेतले, मणिमंगळसूत्र, हुंडावळ्या, अगदी सगळं लग्नासारखं हुबेहूब. मात्र हे सगळं खोटं होतं. ही एक प्रकारची आयडिया असते, एक प्रकारचं षडयंत्र असतं. अशा षडयंत्रामध्ये अनेक कुटुंब फसतात. म्हणून लोकांनी लग्न जुळवत असताना आपल्या भावकीला सांगावं, आप्तेष्टांना सांगितलं पाहिजे. काही छोटे मोठे डावे उजवे वाद असतील तर ते मिटवले पाहिजेत. त्यातून काय होतं की अशी गोरगरीब कुटुंब अशा बदमाशांपासून वाचू शकतात. म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा. आता जे कुटुंब यामध्ये फसलं, ज्यांची फसवणूक झाली, अशा कुटुंबातला योगेश शिंदे नेमकं काय म्हणाला हे तुम्ही ऐका. या फसवणाऱ्या टोळीपासून, दलालापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि कोणतंही नातं जर ते जुळत असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे, मात्र त्या नात्याला पारखता आलं पाहिजे. आपण गावात जाऊन चौकशी केली पाहिजे. ते इथं राहतात का, ही कुणाची नातेवाईक आहेत, ही माणसं कशी आहेत, याविषयी आपण थोडंसं सजग राहिलं पाहिजे. काय असतं की विश्वासापेक्षा संशय बरा असतो, आणि या अर्थानं अशा या बदमाशांना धडा शिकवण्यासाठी पोलीस यंत्रणा तर आहेच, मात्र समाजातल्या काही व्हॉलेंटियर्स, जे समाजातले सरपंच असतील, समाजातले काही सामाजिक कार्यकर्ते असतील, अशा कार्यकर्त्यांनासुद्धा एखादी समजा नवीन सोयरीक जुळत असेल तर अशा सोयरिकीचा आपण पत्ता काढला पाहिजे, त्याचा छडा लावला पाहिजे. आणि अवतीभोवती असलेली जी काही आपल्या जीवाभावाची माणसं आहेत, अशा जीवाभावाच्या माणसांकडं आपण आपल्या मुलीचं लग्न जमत असेल किंवा आपल्या मुलाचं लग्न जमत असेल तर ते नक्की त्यांना शेअर केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. ऐका योगेश शिंदे नेमकं काय म्हणतोय. मी योगेश शिंदे, राहणार उमापूर. माझ्या लग्नासाठी आम्ही स्थळ बघत होतो, माझे मामा, माझा भाऊ. तर ही बातमी माझ्या गावातील लग्न जुळवणाऱ्या एजंटला मिळाली. तर ते माझ्या घरी आले. ते मला बोलले, माझ्या मामाला बोलले, माझ्या भावाला बोलले की आमच्याकडे एक मुलगी आहे बिना लग्नाची, तर त्यासाठी तुम्हाला 3.5 लाख रुपये द्यावा लागतील. तर त्यांनी हो नाही करत 3 लाख रुपयामध्ये डन केले. 3 लाख रुपये त्यांनी कॅश घेतले, काही फोन पे, 1 लाख रुपये कॅश, 2 लाख रुपये फोन पे. आणि 3 दिवसांनी लग्न करू म्हणून त्यांनी मुलगी आणली. 2-3 दिवसांनी उमापूर येथे उमादेवी मंदिरात माझं लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्याच्या नंतर काही दिवसांनी, 1 महिन्याभराने, त्या मुलीची आई पण खोटी दाखवली, म्हणली आता मुलीच्या आईकडे जायचंय. नंतर त्यांनी खरी आई दाखवली, म्हणजे त्यांचं कुठलाही एकदम खोटा विश्वास, म्हणजे विश्वास कुठलाही ठेवण्यासारखं त्यांच्यावर नाहीये. ही जी टोळी आहे,
ह्यानंतर त्याच मुलीने परत आम्हाला दाखवलं की माझे 8 लग्न झालेले आहे. तिने स्वतःहून आम्हाला दाखवले, कारण की ती 1-2 महिन्याच्या नंतर निघूनच जाणार होती. तिला असं काही जाता आहे ना, त्यामुळे तिने सांगितले आम्हाला की माझे 8 लग्न झालेले. तिने स्वतः आम्हाला प्रूफ दाखवलं. प्रूफ दाखवल्याच्या नंतर हे त्याचं प्रूफ, हे जे 8 लग्नाचं आहे ना, हे 8 लग्नाचा तिचा प्रूफ, हे 8 लग्नाचा प्रूफ. गणेश अंदुरे आणि राधा अंदुरेने माझी फसवणूक केलेली आहे आणि माझी एकच मागणी आहे. त्या मुलीचं तिचं नाव आहे, त्या मुलीचं नाव आहे भारती जितेंद्र गुमास्ते. तिचं वय आज रोजी 19 वर्ष आहे, पण या अगोदर त्यांनी 8 लग्न केले. त्या अगोदर त्यांनी 2023 पासून ही त्यांच्यासोबत आहे आणि ती 2023 पासून ही त्यांच्यासोबत 8 लग्न करून माझ्याकडे आली 9 लग्न करायला. आणि शेवटी मी तिला सोनं दागिने जे काय केले ते, घरात पैसे होते, माझा भाऊ माझी आई सगळे पुण्याला असताना आम्ही दोघंच घरी राहायचो. तर ती शेवटी यांनी ओढून नेलं तिला आणि माझ्या घरातले 80,000 रुपये रोख आणि जे काय सोनं दागिने होते 6 ग्रॅम ते पूर्णपणे घेऊन गेले. किती लाखाची फसवणूक झाली तुमची? माझी एकंदरीत 9 लाखाची फसवणूक झाली. काय मागणी काय आहे आपली SP साहेबांकडे? SP साहेबांकडे माझी एवढीच मागणी आहे की माझे हे गेलेले पैसे मला परत मिळावे आणि मला न्याय मिळावा, की यांनी सजा द्यावी. यांचे जे काय कार्य केले यांनी. माझी मागणी अशीच SP साहेबांना की जी माझी फसवणूक झाली ही आणखीन इतराची होऊ नये आणि ही जी बीड जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये जी टोळी ही सक्रिय झालेली आहे, यांना जेरबंद करावा, यांना आळा घालावा. माझी एवढीच मागणी आहे.